जे प्रमुख व्यक्ती या ठिकाणी बोलले असे नागेश हावळे हे बिसलरी पाण्याचे विक्रेते म्हणजे त्यांचे डिस्ट्रीब्युटर जसं तरी स्वच्छ पाणी निघते तसंही समाजात्मक संस्थेचं कारभार सुद्धा पारदर्शकता पाण्यासारखा आहे म्हणून तर जास्त कारण हे त्यांना म्हणजे बघा बापूंचं दुरुस्ती किती चांगली आहे म्हणजे कुठल्या कार्यक्रमाला कोण प्रमुख पाहुणे बोलवलं पाहिजे हे खरोखर बापूकडे शिकायला पाहिजे कारण सर्वांच्या स्नेहबंधनातून प्रेमातून आणि या पारदर्शकतेतून गेल्या 2 वर्ष त्यांच्यासाठी पण एकदा कळावा कारण आपण सुट्ट्या काढतोय बाकी संस्थेमध्ये सगळ्या सणावाराला सुट्टी असते आपण रविवारच्या सुट्ट्या सोडल्या तर वर्षभरात 4-5 सुट्ट्या देखील आपल्या संस्थेला नसतात मात्र कुठल्याही प्रकारची तक्रार न करता हे सगळे माणसं काम करतात काही वेळेला सुट्टीच्या दिवशी देखील आम्ही त्यांना बोलवून घेतो ते काम करतात हे सगळी लोक काम करत असल्यामुळे हे बघायला मिळते या सगळ्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्या सभासदांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम या सगळ्या आमच्या गजानन भैयाचं योगदान करतोय त्याच्यासाठी एकदा कळावा या सगळ्या कारण त्याचे कर्ज वसूल बारीक लक्ष आहे कुणाचा हप्ता तटला काय झालं तर ते आम्हाला सांगत असते आणि कर्ज वसुली चांगली झाली पाहिजे कुणाचे हप्ते थकले नाही पाहिजे यासाठी त्याचा कटाक्ष आहे हे सगळ्याच माणसांनी चांगलं काम केले येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने आपण सगळेजण मिळून पतसंस्थेची भरभराट करूया आणि पाऊस सुरुवातीला ना पुजारी आपला व्हॅल्युएटर ही महत्वाची गोष्ट आहे आपल्या सोन्याचं व्हॅल्यू सुद्धा तुम्ही देवी पुजारी उभा आहे हे आपल्या वर्ल्ड लोनचं व्हॅल्युएटर नागेश कंदी माझा लहानपणापासूनचा मित्र आहे आज तुम्ही वेगवेगळ्या बँकेमध्ये पतसंस्थेमध्ये फायनान्समध्ये बघता की व्हॅल्युएटर ग्रोथ केल्यामुळे बँका अडचणीत पतसंस्था अडचणीत आल्या पण आपला व्हॅल्युएटर असा आहे की गुरु त्याचा गुरु आहे त्यांनी जरी सांगितलं तरी त्यांनी जास्त पैसे देत नाही एवढं प्रामाणिक काम ते करते असे माणसं आणि सुरुवातीला आम्हाला हात पाय जोडावा लागतो की तू संचालक मंडळात ये बाबा पण आता 1-2 वर्षातच माझ्या मालक त्या महिन्यातून एकदम तर येते की मला तुम्ही संचालक मंडळात घ्या त्यामुळे पुढच्या पंचवार्षिकला संचालक मंडळात येण्यासाठी चांगले लोक धडपडणारे त्याची देखील मला जाणून आहे पण ही सगळं उभं राहिले संभाजी आगमनामुळे आणि हा सगळ्या संभाजी आगमनाच्या कार्यकर्त्यांचा पहिला अधिकार होता आहे नाही एवढं त्या ठिकाणी सांगतो तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा सदिच्छाबद्दल आभार व्यक्त करतो तुमच्या माध्यमातून अशाच पद्धतीनं चांगलं काम होईल जे दैनिक प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र Like, subscribe, click on the bell.